नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरोळ बंधाऱ्याचं कायमस्वरूपी मजबूतीकरण करणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन। 50 लाखाचा निधी मंजूर, आणखी 2.5 कोटींचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात। पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधाऱ्याच्या उजव्या तीरावरील संरक्षण भिंत पुराच्या प्रचंड पाण्याच्या दाबामुळे वाहून गेल्यानं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन बंधाऱ्यावरील पाणी ओसरताच तातडीने भराव टाकून धोकादायक भाग सुरक्षित करण्याचे निर्देश दिलेत। तसेच बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून उर्वरित कामांसाठी आणखी 2,50 लाखाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे। हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। गेल्या आठवड्यात कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली। नदीतून मोठ्या प्रमाणात वाहून आलेली जलपर्णी शिरोळ बंधाऱ्याला अडकल्यानं मुख्य नदी प्रवाहाला अडथळा निर्माण झाला होता। परिणामी पाण्याचा प्रचंड दबाव बंधाऱ्यावर आणि त्याच्या संरक्षक भिंतीवर पडू लागला। जलपर्णी हटवण्यासाठी पाटबंधारे विभागानं JCBच्या सहाय्यानं प्रयत्न केले, मात्र पाण्याचा वेग आणि जलपर्णीचा मोठा गुंता यामुळे ही मोहीम अर्धवट थांबवावी लागली। याच अतिरिक्त पाण्याच्या दाबामुळे 4 जुलै रोजी बंधाऱ्याच्या उजव्या तीरावरील अधोबाजूची संरक्षक भिंत वाहून गेली होती। या पाहणी दरम्यान आमदार यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून बंधाऱ्यावरील पाणी ओसरताच तातडीनं भराव टाकून धोकादायक भाग सुरक्षित करण्याचे निर्देश दिलेत। त्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्ती व मजबूतीकरणाची कामं युद्ध पातळीवर हाती घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक ती उपाययोजना तातडीनं करण्यात येईल। शासनाच्या माध्यमातून जादा निधी उपलब्ध करून शिरोळ बंधारा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी दिली। यावेळी शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश यसने, शाखाधिकारी आनंद गाडे, टेक्निकल असिस्टंट सुमित डोंगळे आदी उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।